आणखी तुम्हाला एक शेवटचा उपाय सांगू का? हा सांगा ना सांगा. हा पण जरा निर्दय आहे बरं का. असू दे कसंही असू दे आम्ही करू. तीच का? हो हीच ती माझ्या मुलाच्या जीवावर उठलेली. आता एकच पर्याय आहे. या मुलीला तिच्या सौभाग्याची लक्षणं काढून ठेवावी लागणार आहे, तरच ग्रहांची खात्री पटेल. आई वसुवहिनी तयार होईल? होईल. तिला व्हावं लागेल. ऑल ओके ना? येस डॉक्टर. डॉक्टर पेशंट. वसुंधरा वसुंधरा. हाय. काय आहे हे? डिवोर्स पेपर्स. हाय. सही कर. हे बघ गुरुजी काय म्हणाले ते तू सुद्धा ऐकलेस. तुझं आकाशशी नातं जोडलं गेल्यामुळे आज आकाश मरणाच्या दारात पोचलाय. सही कर. अहो तुम्ही त्या गुरुजींचं का ऐकताय? कदाचित हा कट असू शकतो, खोटं बोलत असतील ते. कसला कट? कट तू केला होतास तुझ्या आई बाबांच्या बरोबर मिळून, आणि गुरुजींवर आळ घेतेस. काय वाटत नाही तुला? हे हात जोडते मी तुमच्या पुढे, प्लीज असं नका करू. बाबा तुम्ही सांगा नाहीला. तुम्ही म्हणाला होतात ना की आमच्या नात्याचा जो काही निर्णय असेल तो आकाशराव घेतील. तरी आई मला डिवोर्स पेपर्सवर सही करायला सांगतात बाबा. जयश्री, काय चाललंय? हे बघा तुम्ही यात न पडाल तर बरं. गुरुजींनी जे सांगितलं तेच करतेय मी. तिच्याशी लग्न झाल्यामुळे आकाशच्या जीवाला धोका निर्माण झालाय आणि तो बरा होईपर्यंत थांबायला वेळ नाही आपल्याकडे. तुम्हाला असं नाही वाटत का आपल्या आकाशसाठी आपण हवं ते करायला पाहिजे? अगं पण डॉक्टर त्यांचे प्रयत्न करतायत ना. अहो पण जिथे ग्रह नाराज आहे तिथे डॉक्टर काय करणार आहे? हे बघा तुम्ही हा माझा हट्ट आहे असं समजा, पण आकाश कुठल्याही परिस्थितीत वाचायलाच हवा. अगं अगं निष्ठुर बाई, का वागतेस तू हे सगळं? का वागतेस तू असं? काय मिळतंय तुला? मला माहितीये तुला खूप मजा येते ना असं वागून लोकांची. हा आधी माझ्याशी असं वागलीस, इतकी वर्ष मला त्रास देत आलीस तू. हा माझ्या कुटुंबापासून तोडलंस, माझ्या मुलापासून लांब ठेवलंस ग. मी काही बोललो नाही तुला, सगळं सहन केलं कारण माझं प्रेम होत.
मला तू जिवंत ठेवलंस ना, तेच उपकार केलेस ग माझ्यावर, खरंच. पण अगं आता माझ्या आकाश सरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्लीज असं वागू नको, प्लीज. मी पाया पडतो तुझ्या, प्लीज. वसुंधरा प्लीज ऐक माझं, प्लीज. या माझ्या माणसांना, माझ्या कुटुंबाला एकटं सोड, त्यांना माफ कर. तुला जो काही त्रास द्यायचा असेल ना, तो भाई मला दे, मला दे. जेवढा जमेल तेवढा त्रास दे, मी मरेपर्यंत त्रास दे मला. पण कृपा कर आणि या कागदांवर सह्या कर. गप्प बस. तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? वेळ लागलाय का तुला? बाबा प्लीज, बाबा प्लीज माझी मदत करा. मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज बाबा. नाही वसुंधरा, यावेळी मी तुझी बाजू घेऊन भांडण्याचा प्रश्नच येत नाही. नाही, भले माझा ग्रह तारे पत्रिकेवर विश्वास नसेल, पण हे तर होणारच आहे ना. आकाश घरी आल्यावर तसंही तो डिवोर्स मागेलच. त्यापेक्षा तू करून टाक ना सही. ते म्हणजे लवकरात लवकर प्रक्रिया सुरू होईल. अरे तुम्हा सगळ्यांना का कळत नाहीये? नाही करायच्यात मला सह्या. मला माझ्या नवऱ्यापासून वेगळं नाही व्हायचंय. ओ माय गॉड. अच्छा, आत्ता लक्षात आलंय माझ्या. काय लक्षात आलं? ऑफकोर्स आई, वसू वहिनीला वेगळं व्हायचंच नाहीये. कारण लग्न झालेलं असताना आकाश दादाला काही झालं तर त्याची विधवा म्हणून हे सगळं वसू वहिनीलाच मिळणार ना. काय बाई आहे? अरे दिवा, म्हणून तू हट्टानी या घरात राहिलीस? बघा, पैशासाठी ही बाई आपल्या नवऱ्याच्या मरणाची वाट बघतीये. आपल्या आकाशला मारून प्रॉपर्टी हडपायची हिला. होय, मला एक काही मला तुमचा पैसा, तुमची प्रॉपर्टी मला काही नकोय. मला फक्त आकाश हवे, मनीला त्याचा बाबा हवाय. आतापर्यंत जे काही झालं ना, ते सगळं या खोटारड्या माणसामुळे झालंय. आई, मनीची शपथ घेऊन सांगते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? मला तुमचा पैसा, तुमची प्रॉपर्टी मला काही नकोय. मला फक्त आकाश बरे व्हायला हवे ताई. हो ना, आकाश बरा व्हायला हवाय ना, मग सही कर ना. डॉक्टर, कंडिशन सिरियस आहे एकदम. त्याच्या घरच्यांना ताबडतोब बोलून घ्या. नर्स, फाईल घ्या. हॅलो, मिस्टर ठाकूर, बोलतोय. मी हॉस्पिटलमधून बोलतेय. हा, तुमच्या पेशंटची कंडिशन सिरियस होत चालली आहे. तुम्ही ताबडतोब इकडे या. काय?
हा मी लगेच येतो. बाबा काय झालं बाबा? आकाशची तब्येत बिघडली. आपल्याला जायला हवं. चला चला. नाही जयश्री तू इथेच ना. मी ह्या मुलांना घेऊन जातो. चला रे. बाबा बाबा आई तुम्ही काळजी करू नका. मी आकाश सरांसोबत कायम उभा आहे. आकाशराव आई प्लीज असं नका करू. मला जाऊ दे आई. मी काही नाही करणार. फक्त लांबून बघितलं ना. मी खरं सांगते. अजूनही पटत नाहीये ना तुला हे सगळं तुझ्यामुळे घडतंय ते? अगं कुठल्या दगडाची बनली आहेस तू? कर ना सही. अगं त्या म्हणतात तर कर ना सई. त्यांची अवस्था दिसत नाहीये का ग तुला? नाही काय हवंय तुला? पैसे हवेत का? मला माहितीये हिला काय हवंय ते. घे तुझे पाय धरले घे. आई प्लीज तू माझा जीव घे पण माझ्या लेकाचा जीव पाय पडते तुझ्या. माझा जीव घे पण माझ्या लेकाचा जीव वाचव ग. एक आई भीक मागते तुझ्या पुढे. माझ्या लेकाला वाचव. सही कर आणि आकाशचा जीव वाचव. सुंदरा मी हात जोडते ग. ठीक आहे आई. माझ्या सही करण्याने जर आकाशरावांवरचं संकट दूर होऊन त्यांचा जीव असणार असेल तर मी सही करायला तयार आहे. प्लीज पाया नका पडू. मी करते सही. मी करते सही. करते. बस एवढंच. आम्ही आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. चल आता मला आकाश बरोबर थांबायचं. आई एक गोष्ट राहिली. गुरुजी म्हणालेले ना हाँ हाँ
आई आई काय करताय तुम्ही आई आई प्लीज असं नका करू. आई आई हे बघ, जे गुरुजींनी सांगितलंय ना तेच करते मी. सौभाग्य लक्षण काढायला सांगितले त्यांनी दे. मला माझ्या लेकाच्या जीवाची पर्वा आहे. मला काय वाटतंय, मला काही देणं घेणं नाहीये. गुरुजींनी सांगितलं तेच करतीये. चट. आई कुंकू हा. आई पाच झालं. आतापर्यंत मी तुमचं सगळं ऐकलं, पण आता मी तुम्हाला माझं कुंकू पुसू देणार नाही. बनी ये लवकर. बनी काय झालं आई? काय झालं आई? चल जाऊयात. पण बाबा, चल म्हणलं ना, चल. डॉक्टर डॉक्टर बस डॉक्टर आकाश ठीक आहे ना? हो हो. ना आम्हाला घाईघाईने बोलवलंय, त्याला काही झालंय का? जे झालं होतं त्याचा श्वास फुलायला लागला होता, पण आता तो नॉर्मल आहे. काही काळजी करू नका. डॉक्टर पण तो अजूनही शुद्धीवर नाही, अजून तरी काही शुद्धीवर आलेले नाहीत ते. पण परत असं काही होणार नाही ना? हे बघा, 24 तास क्रिटिकल आहेत. आता झालेला त्रास आम्ही नॉर्मल करू शकलो, पण पुन्हा जर त्रास झाला तर आम्ही करू शकू का नाही आम्हाला बी माहित नाही. पण डोंट वरी, आपण वाट बघूया, होईल सगळं ठीक. आई सांग ना, आता तरी आपण का आलोय? किती वेळ झाला आणि तुझी सुनण्यासारखी काय आहेस? बोल ना वसू, काहीतरी. बनी, सुशीला, अगं वसू आली आहे बघ ग. आई बोल ना काहीतरी. वसू, काय काय ग, काय झालं?